पहिला बॉल फलंदाज सज्ज होत आहेत. पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेट क्लिअर करतील आणि सिक्सर खेचलाय अल्तमेशच्या बॅटमधून. साधावा पहिल्याच बॉलवरती. यश शिंदे आलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात आता फटका खेचत असताना अगदी आपल्याला अल्तमेश पाहायला मिळत आहेत. गणेश समगीर मित्र परिवार वर महाड ही संघ आज मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या साईडला तुकाई टायगर पारगाव हाही संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला लाईनमॅन असतील त्यांनी सहकार्य करायचं आहे. पहिल्याच बॉलवरती सिक्सर खेचलाय अल्तमेशच्या बॅटमधून. त्यानंतरचा बॉल दुसराही अक्रॉस आहे आणि लॉंग ऑफ क्लिअर करताना इस्कोला का डाला तो लाईफ जिंकाला. बॅक टू बॅकचा सिक्सर. साधावा पहिला होता मिड विकेटला. त्याच्यानंतर लॉंग ऑफ क्लिअर करत असताना यश शिंदे यांच्यावरती आक्रमक होत आहेत. अल्तमेश यांच्या बॅटमधून लगातारचे षटकार पाहायला मिळाले आहेत. जबरदस्त बॅटिंग. श्रीनाथ चषक 2026चा महासंग्राम रंगणारा 16. त्यानंतरचा बॉल लगातारचा येतोय की काय. हेलिकॉप्टर मिली लँड करत असताना समोर खेचून मारलाय अल्तमेशने. बॅक टू बॅकचा तिसराही सीमारेषेच्या बाहेर षटकार साधावा. षटकारांचा पाऊस जो आहे तोच आता करण्याचा प्रयत्न अल्तमेश करतायत आणि जबरदस्त मॅच आहे. दोनही संघ मातब्बर आहेत, एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. यश शिंदे आता कमबॅक आपल्या संघासाठी गरजेचा आहे. 3 जरी षटकार खेचले असतील तरी अल्तमेशचा खेळ आता ओळखायलाच हवा आहे आणि नियंत्रित टप्प्यांवरती गोलंदाजी करणं आता आपल्या संघासाठी फार महत्त्वाचं आहे. चला मॅचला पुन्हा एकदा स्टार्ट करूयात. लगातारचे 3 षटकार खेचलेले आहेत. अल्तमेश पुन्हा सज्ज होत आहेत. हाच प्रवास याच्यासाठी केला होता, तोच अट्टाहास पूर्ण करताना अल्तमेश पाहायला मिळाले आहेत. आणि हाई अक्रॉस लॉंग लेग क्लिअर होत असताना आताचा बॉल बाउंड्री लाईन पार होईल का. आणि याचबरोबर आताचा बॉल सीमा पार. रणमितीला आता 4 चौकार. लगातारचे 3 षटकार आणि त्याच्यानंतर चौकार. धावसंख्या पुढे. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 22 रन ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आहेत. यश शिंदेला यश काही मिळालेलं नाहीये. अजून 2 बॉलचा खेळ त्याच्याकडे देखील आहे. त्याला खेळ त्याचा ठाऊकच आहे, परंतु आता मॅच मात्र महत्वाची आहे. कुलडपाचा बॉल आहे. पुन्हा एकदा बिगिट करायचा प्रयत्न. अल्तमेश वारंवार प्रयत्न करतात. आताच्या बॉलवरती एक सिंगल मिळती आहे. रिजवान देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि ही सलामीची खरं तर जोडीदारी आहे आणि भागीदारी आपल्या संघासाठी जबरदस्ती करतील ती अपेक्षा अगदी आपल्याला पाहायला मिळते. गणेश समगीर मित्र परिवार वरण महाड संघाची आहे आणि धावसंख्या पुढे जाते 1च्या मदतीने. 23 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल पहिल्या षटकाचा उरलाय. 5 षटकांची मॅच आहे. 12 प्रवास दोनही संघांनी करून दाखवलाय. त्यानंतरचा बॉल अल्टीपल्टी करण्याचा प्रयत्न राहिला आहे आणि अनसक्सेसफुल होत आहेत रिजवान. आताचा बॉल डॉट खेळत आहे. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. गणेश समगीर मित्र परिवार वरण महाड टीम धावफलकावरती 23 धावा. अजून विकेटचा शोध झालेलाच नाहीये अगदी तुकाई टायगर पारगाव संघाला. 23 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि आता दुसऱ्या षटकाला आपण सुरुवात करूयात. आणि दुसऱ्या षटकासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत विकास सुरवशी यांना पुढे केलं जात आहे, ज्यांचा खेळ आत्तापर्यंत जबरदस्त राहिलेला आहे. इथून पाठीमागच्या टुर्नामेंटमध्ये मॅचेसमध्ये आणि बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूची ख्याती रंगलेली आहे तोच खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती विकास सुरशे आता तुकाई टायगर पारगाव संघाकडून पुढे येत आहेत. परंतु ऑन स्ट्राईकला ज्याचा खेळ सातत्याने चांगला राहिलेला आहे पाठीमागच्या षटकामध्ये लगातारचे 3 षटकार खेचणारा अल्तमेश आहेत ऑन स्ट्राईकला. त्यानंतरचा बॉल अल्तमेश जो आहे तो फटका खेळत आहेत. तोच खेळ आपल्या संघासाठी गरजेचा आहे आणि तोच प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण आताच्या बॉलवरती. रिजवान होते डेंजर एंडसाठी आणि पंच मात्र आता तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. जाऊयात पुन्हा एकदा पुरंदर टेनिस क्रिकेट वॉर्डरूममध्ये. PTC लाईव्ह सज्जच आहे आणि तो निर्णय आपल्यापर्यंत लगेच पोहोचणार देखील आहे. तिसऱ्या पंचांची मदत. नॉन स्ट्राईकच्या एस्ट्या चेक करायच्या आहेत. रिजवान डेंजर एंडसाठी आहेत.
बाउंड्री लाईन सेफ आणि आता रिझवान देखील सेफच आहेत आणि आत्ताच्या बॉलवरती दोनही धावा मात्र कंप्लीट होत असताना अगदी आपल्याला गणेश समगीर मित्र परिवार वरणभाड संघ आत्ताच्या बॉलवरती 2 धावा मिळवत आहेत. जबरदस्त खेळ त्यांचा या ठिकाणी आपण पाहूया. 2 मिळाल्या आहेत. धावसंख्या 2च्या मदतीने पुढे जाते. 25 धावा धावफलकावरती आहेत. पहिलाच बॉल होता विकास सुरशे यांचा. खेळ मात्र विकासकडे देखील जबरदस्तच आहे. त्यानंतरचा बॉल स्लो वन गतीमध्ये परिवर्तन. जो बॉल इथे नियंत्रित ठेवायचा होता तोच काम आता विकास इथे करतायत आणि त्याच बॉलवरती आताच्या एक सिंगल जी आहे ती पाठीमागे ब्लॅक कार आहे बरोबर. ब्लॅक कार आहे त्याच्या साईडला पार्क करा कृपया करून. खेळाडूंना त्रास होतोय त्याचा. पाठीमागे ब्लॅक कार आहे कोणाची असेल त्यांनी साईडला पार्क करा विनंती असेल. चला लवकर करा. चला कोणाची असेल त्यांनी लवकरात लवकर साईडला पार्क करा विनंती असेल. साईडला पार्क करतायत मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा बिगिट करायचा प्रयत्न होता. अवांतरचा कॉल मुख्य पंचांचा आलेला आहे. बॅटबॉल या ठिकाणी आपण पाहूया. जो दबाव आहे जो प्रेशर आहे जो धडपण जे काही असेल ते आजच्या दिवसभरामध्ये ज्या 2 संघांनीच बनवलं होतं तेच 2 संघ आता मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. बिगेट केले आताच्या बॉलला सीमारेषेच्या दिशेने खेचायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. एक टप्पा खात चेंडूला रोखल्यामध्ये यश आलंय आणि आताच्या बॉलवरती पुन्हा एकदा एक धाव जी आहे ती मात्र कंप्लीट होतीये. एक सिंगल होत असताना पाहायला मिळते. अल्तमेश आणि रिझवानची थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे 28 धावा धावफलकावरती 1.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. 5 षटकांची मॅच. त्यानंतरचा बॉल आणि आता मात्र उंची तर भिडली आहे लांबी देखील तितकीच भिडली आहे आणि आताच्या बॉलला सीमारेषेच्या बाहेर पुन्हा एकदा अल्तमेश पाठवत आहेत. सिक्सर साधावा षटकार मिळतो. आताच्या बॉलवरती सुद्धा धावसंख्या आता 6 धावांच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 34 धावा धावफलकावरती. जबरदस्त मॅच. विकास सुरशे गोलंदाज आहेत. आता अंदाज बांधून खेळ महत्वाचा आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. अल्तमेश हलक्या हाताने कट करायचा प्रयत्न. यस खेळ मात्र या खेळाडूचा महत्वाचाच आहे. चांगला राहिला आहे आणि चित्त्याच्या चपळाईने 2ही धावा आताच्या कंप्लीट करत असताना पाहायला मिळतील. यस 2 धावा आता पुन्हा एकदा मिळत आहेत. 2 धावा ज्या आहेत त्या आताच्या बॉलवरती पुन्हा एकदा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एक दर्जेदार आयोजन आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. वेगनार्थ क्रिकेट क्लब आणि समस्त ग्रामस्थ वीर यांच्या माध्यमातून श्रीनाथ चषक अगदी सजलं गेलंय. शेवटचा बॉल होता. फटका फसलेला. क्षेत्ररक्षक होते. एक आहे ती पुन्हा एकदा मिळते आणि आत्ता मात्र पाहूया षटक क्रमांक 2चा खेळ जो आहे तो कंप्लीट होते आहे आणि धावफलकावरती धावांचा आकडा गणेश समगीर मित्र परिवार वरणवाहट टीम आता धावफलकावरती धावांचा आकडा आहे 37 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपण पाहूया. 2 षटकांचा खेळ जो आहे तो संपलाय.
दत्तात्रय आलेले आहेत. षटक आता मार्गस्थ करतायत. तिसऱ्या षटकामध्ये आता दत्तात्रय यांचा आपण खेळ पाहूयात. दत्तात्रय ताकवणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. ओहो, या बॉलला जाऊ दिला आहे आणि त्या पहिलाच बॉल आहे तो अवांतर या ठिकाणी आपण पाहूयात. व्हाईट बॉलचा कॉल मुख्य पंच करतायत. याच तिसऱ्या पंचांना विचारणा करतायत आणि पुढे एकदा पुरंदर टेनिस क्रिकेट सज्ज होते. प्लीज लाईव्ह. इट इज अ व्हाईट बॉल. खराब चेंडू आहे. व्हाईट बॉल या ठिकाणी आपण पाहूयात. बाशला पुन्हा एकदा स्टार्ट करूयात. व्हाईट बॉल जो आहे तो मिळालेला आहे. ते खेळपट्टी सर आम्ही चेक केलेली आहे. या जाऊयात मॅचच्या दिशेने. त्यानंतरचा बॉल एक रस आहे. चांगला फटका त्याच्या बॉलवरती खेचत असताना पाहायला मिळत आहेत. एक जी आहे ती मिळते. डबलचा प्रयत्न करावा तर लागणारच आहे. आउटफील्ड थोडीशी स्लो असल्यामुळे तो प्रयत्न अगदी राहिला. आताच्या बॉलवरती दोनही धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. याच दोन मिळतील. धावसंख्या 2च्या मदतीने पुन्हा पुढे जाते. धावफलकावरती धावांचा आकडा या ठिकाणी आपण पाहूयात. 40 धावा धावफलकावरती. एक महत्त्वपूर्ण मॅच. दोनही संघ मातब्बर. दोनही संघांची चर्चा भरपूर आहे. परंतु आता जिंकेल कोण तेही देखील महत्त्वाचं आहे. श्रीनाथ चषक 2026 या ठिकाणी आपण पाहतोय. अल्तमेशने आत्तापर्यंत मैदानाच्या आतमध्ये दहशत जी आहे तीच पसरवण्याचं काम केलं आहे. परंतु थांबवण्याचं काम दत्तात्रय इथे करतील का? अल्टी पलटी करायचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल आणि झेल टिपलाय. फलंदाज जो आक्रमक होता अर्थात 12 बॉल आणि 37 धावांची खेळी करत असतात ना अल्तमेश या ठिकाणी बाद होत आहेत. मोठा धक्का या ठिकाणी आपण पाहूयात. वरण महाड संघाला बसत असताना पाहायला मिळतो. विकेट डाऊन. फलंदाज बाद. आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहूयात 12 चेंडू आणि 37 धावांचा खेळ त्यांचा राहिलाय. अल्तमेश यांचे आता मोठे बंधू मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. अमीर आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. 40 धावा धावफलकावरती. एका विकेटचं नुकसान. आत्तापर्यंत दत्तात्रय यांचा खेळ मात्र जबरदस्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आणि तो अनसक्सेसफुल ठरत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळाले आहे. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये अमीर आलेत. एक वादळ तर शांत केलेलं आहे. दुसरं वादळ मैदानाच्या आतमध्ये पेटून उठेल का तोच क्वेश्चन मार्क आहे. आत्ताचा बॉल या ठिकाणी आपण पाहूयात. अगदी डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू सांगतात त्याच्या बॉलवरती होत असताना पाहायला मिळते. दत्तात्रय ताकवणे यांचा खेळ आत्तापर्यंत जबरदस्त राहिलेला आहे. 3 चेंडूमध्ये ते फक्त 2च धावा खर्च करत असताना एक एक्स्ट्राची धाव खर्च केलेली आहे त्यांनी. इथे देखील आक्रमक झालेत फलंदाज आणि आताच्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला. 2 धावा ज्या आहेत त्या आरामामध्ये कंप्लीट करत असताना फलंदाज पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2च्या मदतीने पुढे जाते. 42 धावा धावफलकावरती आहे. तो काय टायगर फारगाव जो कमबॅक आहे तोच आता करून दाखवण्याचा प्रयत्न अगदी झालेला आहे. धावसंख्येला गळफास चढवण्याचा प्रयत्न त्यांचा होता. तो गळफास मात्र चढवला आहे. विकेट करायचा प्रयत्न. फटका फसलेला आहे. डाऊन द बॉल. विकास सुरेशे टिपतायत झेल. फलंदाजाचा संपवलाय खेळ. अमीर या ठिकाणी बाद होत आहेत आणि मोठा धक्का पुन्हा एकदा
गणेश समगीर मित्र परिवार वरणमहाड संघाला बसत असताना पाहायला मिळतोय फलंदाज बाद. आता मैदानाच्या आतमध्ये दानिश आलेले आहेत. कशा प्रकारे खेळ दानिश इथे मैदानाच्या आतमध्ये करतील. 3 चेंडू 2 धावांचा खेळ अमीरचा पाहायला मिळाला आहे. ते मात्र बाद होत आहेत आणि आता दानिश मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. दानिश आता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. त्यानंतरचा बॉल बिगिट केली आल्याबरोबरच फटका खेचलेला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि पुन्हा लगातारच्या विकेट्स. दत्तात्रेय ताकवणे लाजवाब गोलंदाजी खरं तर या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आहे. ओव्हर हॅट्रिक आपल्या नावावरती करत असताना ते पाहायला मिळत आहेत आणि जवळजवळ या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च करत असताना 3 विकेट आपल्या नावावरती करतायत. दत्तात्रेय ताकवणे आत्तापर्यंत जबरदस्त राहिले आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये सार्थक पोहोचत आहेत. धावसंख्या आहे 42. 3 विकेटचं नुकसान. अजून 12 बॉलचा खेळ जो आहे तो उरलाय. मैदानाच्या आतमध्ये सार्थक पोहोचत आहेत. जाऊयात मागच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये सार्थक आलेत आणि रिझवान देखील आहेत जे सलामीचे खेळाडू आहेत. आतापर्यंत त्याने 2च बॉल खेळत असताना 1 धाव त्यांच्या नावावरती आहे. रिझवानवरती जोखीम खरं तर खूप आहे. त्यानंतरचा बॉल विकास सुरेशे अडोबॅटने क्लिअर करायचा प्रयत्न होता परंतु आताचा बॉल या ठिकाणी आपण पाहूयात. वाईट बॉल आलाय. खराब चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. वाईट बॉल. विकास सुरेश यांचा खेळ मात्र जबरदस्त आहे आणि त्यांचा जो खेळ आहे तोच आपल्या संघासाठी गरजेचा आहे. तोच प्रयत्न विकास करतायत. त्यानंतरचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा केले गेलेलं आहे आणि आताचा बॉल मात्र डॉट आलाय. यस, निर्धाव चेंडू हाही देखील अगदी आपल्याला पाहायला मिळाला आहे. डॉट बॉलची सांगता आताच्या बॉलवरती होत असताना आणि पुन्हा एकदा तोच चेंडू पुन्हा एकदा ठेवलेला आहे आणि तोच टप्पा नियंत्रित आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. लगातारचे दोनही चेंडू डॉट येत आहेत. यस, डॉटवरती जो दबाव आहे तो मात्र वाढतच राहील. त्यानंतरचा बॉल. जागा बनवली आहे. जरी आमच्या फटक्यांना झाला असेल उशीर तरी आमचे फटके असतात ते पद्धतशीर. सिक्सर खेळला मिड विकेटला. क्लिअर करत असताना 6 धावा. षटकार. रिझवान यांच्याकडे तेवढी क्षमता आहे. लगातारचे डॉट येत होते दोनही परंतु धावसंख्या आपल्या संघासाठी गरजेची आहे. तोच प्रयत्न त्यांच्या माध्यमातून राहिला आहे. धावसंख्या 49 या आकड्यावरती. 3 विकेटचं नुकसान. 3.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतोय. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. प्रणय सोनवणे कट्टर समर्थक आहेत आणि एक मिळाली आहे. डबलचा प्रयत्न आताच्या बॉलवरती थांबवलेला आहे. एकच मिळेल पुन्हा एकदा आताच्या बॉलवरती आणि प्रणय सोनवणेची टीम खरं तर आपण पाहूयात. बॉल आणण्यासाठी मदत करतायत. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. त्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत उद्या फायनल डेमध्ये.
त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आताच्या बॉलवरती एक सिंगल धावसंख्या 50 या आकड्यावरती पोहोचते. 50 धावा धावफलकावरती गणेश समगीर मित्र परिवार वरण महाड टीम 50 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा बॉल पुन्हा गतीमध्ये परिवर्तन. क्षेत्ररक्षक आलेले आहेत, चुकी राहिली आहे, सार्थक चुकी करतायत. लो पुलटॉस होता, दिशा कोणती नाही. आताच्या बॉलला दिशा दिली की दशा बिघडत असते आणि फलंदाज या ठिकाणी सार्थक मात्र बाद होत चाललेत. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. त्याचबरोबर पाणी सौजन्य आमचे आहेत. श्रीनाथ मस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य आहे. त्यांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. आणि मैदानाच्या आतमध्ये प्रशांत पोहोचतायत. त्याचबरोबर आमचे श्रीनाथ खानवळ जे दुपारच्या सत्रामध्ये आम्हाला जेवण पुरवत आहेत, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. स्वादिष्ट जेवण आहे. काल मेनू नॉनव्हेजचा होता, आज मात्र व्हेजचा असल्यामुळे त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. त्याचबरोबर धावसंख्या 50 या आकड्यावरती आहे. 4 विकेटचं नुकसान. जाऊयात मॅचमध्ये. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आलेला आहे. शेवटचा बॉल विकास सुरशे पंचांच्या उजवीकडून पुन्हा पुढे जात आणि आक्रमण करायचा प्रयत्न होता. त्याचबरोबर आताचा बॉल या ठिकाणी आपण पाहूया. टॉट आलेला आहे. या षटकामध्ये धावा येत असताना अगदी आपण पाहूयात 7 धावा आल्यात, एक्स्ट्रा चेक अशा मिळून 8 धावा खर्च करतात विकास सुरेश. षटक क्रमांक 4 मध्ये 4चा खेळ संपला. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 50. 4 विकेटचं नुकसान. गणेश समगीर मित्र परिवार वरण महा टीम 50 धावा धावफलकावरती 4 विकेटचं नुकसान. शेवटच्या 6 बॉलचा खेळ जो आहे तो आता उरलाय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ जो आहे तो उरलाय. शौकत आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटचं षटक आणि शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 50 धावा धावफलकावरती 4 विकेटचं नुकसान. जाऊ दिलेला आहे, कोणताही प्रयत्न आक्रमणाचा नाहीये. वाईट बॉल आहे पहिला. शौकत यांचा दंडात्मक कारवाई आमचे पंच शौकत यांच्यावरती करतायत. वाईट बॉल. धावसंख्या पुढे 51 धावा धावफलकावरती आहेत. श्रीनाथ चषक 2026चा महासंग्राम 4था दिवस या स्पर्धेचा. 3ऱ्या मॅचकडे या ठिकाणी आपण पोहोचलोय. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. त्यानंतरचा बॉल. हाई बॉल वेगावरती स्वार होत आहेत आता शौकत आणि आत्ताचा बॉल देखील दर्जेदारच आहे तितकाच. आणि चेंडू मात्र डॉट आलेला आहे. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने सुरुवात अगदी या षटकाची होते. व्हाईट बॉलने जरी झाली असेल तरी कमबॅक आपल्या संघासाठी गरजेचा आहे. स्लो वन तो आमच्या पसंतीचाच आहे, परंतु आता फटका फसला मिड विकेटला. झेल टिपतायत आणि फलंदाज बाद होत असताना अगदी आपण रिझवान यांना पाहतोय, जिथे 8 चेंडू आणि 8 धावा त्यांच्या बॅटमधून येत असताना आम्हाला रिझवान यांच्या पाहायला मिळाले आहेत. फलंदाज बाद. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजचं नाव कळवा. विकी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. अजून 4 बॉलचा खेळ बाकी आहे. विकी आता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. धावसंख्या 51 या आकड्यावरती आहे. चला मॅचला पुन्हा एकदा स्टार्ट करूया. 4 चेंडूचा खेळ उरलाय. 51 धावा धावफलकावरती. त्यानंतरचा बॉल. ओ लव पुलटॉस आलाय. दिशा दिली जाते आणि आल्याबरोबरच स्क्वेअर लेग क्लिअर. आणि लाईनमॅन कळवतील आमचे सोनवणे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर अगदी लँड होत असताना आम्हाला पाहायला मिळतोय. आणि आताच्या बॉलवरती खेचून मारलाय. षटकार 6 धावा.
षटकार मिळत आहे. धावसंख्या पुढे आणि धावसंख्या आता 57 या आकड्यावरती आहे. 3 बॉलचा खेळ अजून उरलाय. 57 धावा धावफलकावरती आहे. पुढा बिगिट करायचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक यष्ट्यांच्या पाठीमागून जबरदस्त यष्टीरक्षण आता करत आहेत विकास सुरशे. पुन्हा एकदा आताचा बॉल डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहूया. 4 चेंडू पूर्ण केलेत आतापर्यंत. शौकतने 7च धावा खर्च करत असताना 1 विकेट आपल्या नावावरती आहे. चांगला खेळ आपल्या संघासाठी गरजेचा आहे आणि तोच आता शौकतने दिला आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे अजून. आता दांडी जी आहे ती बॅटची कडा घेत गुल होत असताना पाहायला मिळाली आहे. फलंदाज बाद होत आहेत. विकेट डाऊन आणि धक्का क्रमांक 6वा धक्का. गणेश समगीर मित्र परिवार बरणवाड संघ आता 6 विकेटचं नुकसान. 57 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल जो आहे तो उरलेला आहे. 6 विकेट आतापर्यंत आपल्या टीमने गमावल्यात. शेवटच्या बॉलवरती सुद्धा आपण आपल्या संघासाठी जे काही आहे ते देऊ शकतो आणि त्याचा प्रयत्न आता बॅटर करतायत रिहान मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल जो आहे तो उरला आहे. फटका जो आहे तो फसलेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. 1 मिळाली आहे. डबलचा प्रयत्न करतायत. जज नाहीये. 2 धावा आरामामध्ये आता कंप्लीट होतील. 2 तर मिळाल्या. तिसरीसाठी व्हेंटिलेटर आहे आणि आता तिसरीसाठी धावची स्वरूपात विकेट 2 मिळाल्यात. आताच्या बॉलवरती टोटल रन्स ऑन द बोर्ड होत आहेत त्या 59 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 60. 60 धावा विजयासाठी. 59 पहिल्या डावामध्ये खरं तर या संघाने बनवल्यात. आता 60 धावांची आवश्यकता आहे 5 षटकांमध्ये. चला दोनही टीम्स लगेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचूयात आणि मॅचला लगेच आपण सुरुवात करणार आहोत याची नोंद घ्या. यानंतर होणारी मॅच भोर 11 आणि त्यांच्या विरोधात पाडेगाव संघ. टॉससाठी या. भोर 11 आणि पाडेगाव टीम टॉससाठी यायचंय. पाडेगाव आणि भोर 11. पाडेगाव आणि भोर 11. चला कॅप्टन.
चला टीम तू काही टायगर पारगाव सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला भोर इलेव्हन टीम आणि पाडेगाव टीम. चला कॅप्टन पाडेगाव आणि भोर इलेव्हन. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमितजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस आपण संपन्न करतोय. भोर इलेव्हन आणि पाडेगाव टीम. रिझवान आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. आता ऑन स्ट्राईकला विशाल मोरे आणि नॉन स्ट्राईकला विकास सुरस. मार्चला करूयात आता पुन्हा एकदा आपण स्टार्ट. पुन्हा एकदा श्रीनाथ चषक 2026चा महासंग्राम विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 60 धावा. भोर इलेव्हन संघ टॉस जिंकलेला आहे. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय. जाऊयात मॅचच्या दिशेने. त्यानंतरचा बॉल विकास सुरेश ऑन स्ट्राईकला विशाल मोरे. पहिल्याच बॉलवरती त्यांचा खेळ तो नवीन नाहीये, जुने जाणतेच आहेत. तोच आक्रमण स्क्वेअर लेगला खेचून मारलाय. षटकार 6 धावा. पहिल्याच बॉलवरती षटकार जो आहे तो खेचलेला आहे. विशाल मोरे यांच्या बॅटमधून हाही संघ तितकाच कमी नाहीये आणि दोनही संघ एकमेकांच्या अगदी विरोधात खेळत आहेत. वरद इलेव्हन तुकाई टायगर पारगाव आणि त्यांच्या विरोधात गणेश समगीर मित्र परिवार वरण महाड टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती षटकार खेळाय रिझवान यांच्या विरोधात. त्यानंतरचा बॉल याही बॉलला सीमारेषेच्या दिशेने अगदी खेचून मारलेला आहे. चेंडू सीमा पार. रणमित्यात आता 4 चौकार. त्याचबरोबर श्रीनाथ मुस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य आहे. तसेच विश्वस्त ग्रामस्थ वीर यांचं मनपूर्वक धन्यवाद. बॉल कोणत्याही क्षणाला खराब झाला अथवा भिजला तरी नवीनच बॉल असेल याची नोंद घ्या. एक बॉल 6 धावांची आवश्यकता आली तिथे जरी चेंडू खराब आला तरी नवीनच बॉल असेल याची नोंद घ्या. धावसंख्या 10 या आकड्यावरती पोहोचते. विजयासाठी 60चा पल्ला आहे. तो प्रयत्न या ठिकाणी करतायत. त्यानंतरचा बॉल विशाल मोरे यांचा बॉल बोल आहे. अगदी महाराष्ट्र पोलीस. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. मनामध्ये तो अट्टाहासच होता आणि तोच आता पूर्ण करतील. आताचा बॉल बाउंड्री लाईन पार. 4 रन चौकार. चौकार जो आहे तो आताच्या बॉलवरती सुद्धा येतोय. आपडला की तितकाच आपड बार विशाल मोरे यांची बॅट देखील देते आहे.
धावसंख्या पुढे जाते, 14 धावा धावफलकावरती आहेत. जाऊयात पण एकदा माझ्या दिशेने 14 धावा धावफलकावरती. विशाल मोरे उर्फ पप्पू या नावाने या खेळाडूला ओळखलं जातं. ते आता मैदानाच्या आतमध्ये अपील केली जाते पंचांकडे. आणि त्याचबरोबर आताचा बॉल आहे तो डॉट निर्धाव चेंडू आला आहे. 2 चेंडूंचा खेळ जो आहे तो उरलेला आहे. आतापर्यंत आक्रमणच आम्ही पाहिलं आहे. कमबॅक जो आहे तो अगदी रिजवान यांचा पाहिलेलाच नाहीये. तोच प्रयत्न रिजवान पुन्हा करतायत. ओहो, परंतु यावेळी विशाल मोरे थांबण्याचं नाव आम्ही घेतच नाही. आणि आताच्या बॉलला सीमारेषेच्या बाहेर सिक्सर साधावा. षटकार मिळतो आताच्या बॉलवरती सुद्धा. धावसंख्या 6च्या मदतीने पुढे जाते. 20 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल उरलेला आहे. विकेटचा शोध सातत्याने सुरू राहिलेला आहे. शेवटचा बॉल पहिल्या षटकाचा. गतीमध्ये परिवर्तन आणि आताच्या बॉलला पॉइंटमध्ये खेळायचा प्रयत्न तर होता, परंतु दिशाहीन झाला. 1 मिळाली आहे. डबलचा प्रयत्न करतायत. धावा बनवणं आणि तो प्रयत्न इथे करावा तर लागणारच आहे. आताच्या बॉलवरती 2 मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. वरद 11 तुकाई टायगर पारगाव संघ आता धावफलकावरती 22 धावा आहे. 24 बॉल आणि विजयासाठी 38 धावांचा पाठलाग उरलेला आहे. 24 बॉल 38 ची गरज. बाश लागूयात पुन्हा स्टार्ट. 24 बॉल 38 ची आवश्यकता. अल्तमेश आलेत आणि चान्स होता विकास सुरेश यांना पहिल्याच बॉलवरती थांबवण्याचा. तो चांगला क्षेत्ररक्षण पण पाहायला मिळते. 1 धावची आहे ती मात्र कंप्लीट होते. विकास सुरेश मैदानाच्या आतमध्ये. अल्तमेश यांचा प्रयत्न असेल. आताच बॉलवरती 1 धावची आहे ती मिळते. धावसंख्या 1च्या मदतीने 23 या आकड्यावरती पोहोचते आहे. विशाल बोरी आहेत आणि पुन्हा एकदा फटका कव्हर्स मध्ये मार्गस्थ करतायत. आउटफील्ड फास्ट होते आणि आताचा बॉल सीमा पार. रन मिळतील आता 4. चौकार देखील इथे खेचतायत अल्तमेश यांच्या विरोधात. अगदी 4 रन येत आहेत आताच्या बॉलवरती. धावसंख्या 4 धावांच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती धावांचा आकडा आहे आता 27 धावा धावफलकावरती. 22 बॉल विजयासाठी अजून 33 धावांची आवश्यकता. 22 बॉल आणि 33 धावांचा पाठलाग उर्वरित या ठिकाणी आपण पाहतोय. क्षमता आहे या फलंदाजाकडे, तितकाच चांगला खेळ अल्तमेशकडे देखील आहे, परंतु तो वापर आता गरजेचा आहे आपल्या संघाला. 1 बाउन्स कळवतायत अल्तमेश यांच्यावरती. आताचा बॉल या ठिकाणी डॉट आला आहे, परंतु 1 बाउन्स कळवलाय पंचांनी. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. विशाल मोरे स्लाइस करायचा प्रयत्न. फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. जी विकेट झडपची होती ती विकेट आता मिळालेली आहे. विशाल मोरे बॅक टू द पवलियन. 8 बॉल 26 धावा यांनी देखील बनवलेल्या आहेत. अर्थात अल्तमेशने जो खेळ केला होता तो आता विशाल मोरे यांनी करून दाखवलेला आहे. आणि आता कोणता फलंदाज असेल जो शेवटच्या क्षणापर्यंत या मॅचला पुढे घेऊन जातो. 21 बॉल आणि विजयासाठी अजून देखील 33 धावांची आवश्यकता आहे. 21 चेंडू आणि 33 ची गरज.
खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. किशोर, विकास, सुरेश आणि इथून पुढे किशोर आता मैदानाच्या आतमध्ये असतील. 27 धावा धावफलकावरती, एका विकेटचं नुकसान आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहूयात. अल्तमेश आणि कमबॅक जो आहे तो करून दाखवला. मॅचला कुठेतरी रोखण्याचं काम ते करतायत. प्रयत्न दोन्ही बाजूनी चालू आहेत. डाव दोन्हीकडे पडतोय, परंतु खरा डाव कोणाचा असेल तोही देखील महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा बॉल आल्याबरोबरच मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला रोखतायत. एक धाव जी आहे ती मात्र आरामामध्ये क्लिअर करतायत. तो प्रयत्न चेंडूला आरामामध्ये क्लिअर जर केला असता पहिल्याच टप्प्यावरती तर धावचीचा कुठेतरी चान्स बनला असता, परंतु आताच्या बॉलवरती एकच धाव जी आहे ती कंप्लीट होती आहे. तमाम प्रेक्षक रसिक आजही या मैदानाचा वरती आहे. श्रीनाथ चषकाचा आनंद लुटत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विकास सुरज आहे इथे एक बॉलवरती एक धाव त्याने आतापर्यंत मिळवली आहे, परंतु आता एका सुरज आता थांबले गेलेत. आताचा बॉल मात्र डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडू आताचा या ठिकाणी आपण पाहूयात. 19 बॉल आणि विजयासाठी अजून माफ करा षटकाची या ठिकाणी समाप्ती होती आहे. षटकाची समाप्ती होती आणि त्याचबरोबर 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 26, माफ करा 28 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 18 बॉल आहेत आणि आता विजयासाठी धावांची आवश्यकता, 32ची गरज. 18 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे. अमीर आलेत आता बॉलिंग ट्रॅकवरती. षटक मात्र मार्गस्थ करतायत. 18 बॉल आणि विजयासाठी अजून 32 धावांची आवश्यकता आहे. तो प्रयत्न आहे तोच करतायत. विकास सुरेश आहे, त्याचबरोबर किशोर मैदानाच्या आतमध्ये आहेत. अमीर आता बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत. जाऊयात पुढे एकदा मॅचच्या दिशेने. त्यानंतरचा बॉल, तिसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल. खोल टप्प्याचा बॉल आहे. बिगिट करायचा प्रयत्न आताच्या बॉलवरती होता. फ्लाय स्लिप आहे, पुन्हा डाऊन दी बॉल आताच्या बॉलवरती एक धाव जी आहे ती मात्र कंप्लीट होती आहे. एक दर्जेदार खेळ देणं आपल्या संघासाठी प्रयत्न अगदी दोनही टीम्स करतायत. विकास सुरेश दुसऱ्या साईडून किशोर आहेत मैदानाच्या आतमध्ये. 29 धावा, एका विकेटचं नुकसान. तिसऱ्या षटकाची सुरुवात अगदी एक सिंगलच्या मदतीने होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अमीर यांच्याकडे तेवढी क्षमता राहील, कारण की मोठे बंधू अगदी अल्तमेश यांचेच ते मोठे बंधू आहेत आणि त्यांचा खेळ आता या ठिकाणी आपण पाहतोय. आणि यावेळी अल्टी पलटी आणि बॉल. आता धावा ज्या आहेत त्या धावूनच घ्यावा लागणार आहे. झाडाला चेंडू आता कनेक्ट झालेला आहे आणि धावा मात्र धावून घ्यायच्यात. आताच्या बॉलवरती 2 धावा मिळत आहेत. प्रयत्न चांगले होते विकास सुरवंशी यांचे आणि आताच्या बॉलवरती 2च धावा ज्या आहेत त्या कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. तितकंच नशीब आताच्या बॉलवरती नव्हतं. पाणी सौजन्य आम्हाला पाहायला मिळत आहे. श्रीनाथ मस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य आहेत. त्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद. पुढे जात खेळ करायचा प्रयत्न आताच्या बॉलवरती आहे. एक धावची आहे ती कंप्लीट होती आहे. धावसंख्या पुढे जाते. धावफलकावरती धावांचा आकडा या ठिकाणी आपण पाहतोय अगदी 32 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा बॉल. अमीर आतापर्यंत जबरदस्त राहिले तर रिक्वायर्ड रन रेट आहे 11.20चा. तो कशा प्रकारे प्रयत्न करतील. आताचा बॉल सुद्धा जबरदस्त आहे. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही आहे. डॉट्स आहेत तो चालाय. पहिल्या षटकामध्ये 23 धावा येत असून
चांगला खेळ अगदी आपल्याला गणेश समगीर मित्र परिवार वरणवाड संघाचा या ठिकाणी आपण पाहूयात. त्यानंतरचा बॉल 32 धावा, एका विकेटचं नुकसान आतापर्यंत आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. पुन्हा आडवा बॅटने क्लिअर करायचा प्रयत्न, लांबी तितकीच नाहीये परंतु क्षेत्ररक्षण मिसफील्ड करतायत आणि आताचा बॉल बॉर्डर लाईन पार येतोय. रन 4 चौकार. चौकार जो आहे तो आताच्या बॉलवरती येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 4च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 36 धावा धावफलकावरती आहेत. 13 चेंडू आणि विजयासाठी अजून देखील या ठिकाणी आपण पाहूयात 24 धावांची आवश्यकता. 13 बॉल 24 ची गरज. तेरा चेंडू 24 बनवायचे आहेत. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 36 आतापर्यंत तुम्ही बनवल्यात. 17 बॉलमध्ये तुम्ही 36 बनवले आहेत. आता 13 बॉलमध्ये 24 धावा बनवायच्यात. फलंदाज आतापर्यंत एकच बाद राहिलेत वरद 11 तो काही टायगर पारगाव संघाचे. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आत्ताचा फटका 440 होल्डचा झटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर अगदी खेचून मिड विकेट क्लिअर करतायत. साधावा षटकार. षटकार जो आहे तो आताच्या बॉलवरती येत असताना आपण पाहतोय. पहिल्या अगोदरच्या चेंडूवरती जो खेळ केला होता तो खेळ आता विसरलेले आहेत अगदी अमीर. आणि शेवटच्या बॉलवरती चौकार षटकारांचा पाऊस अगदी पाडला गेलेला आहे. धावसंख्या पुढे जाते आणि षटकाराच्या मदतीने 42. 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. करंट रन रेट आता 19 चा. रिक्वायर्ड रन रेट आहे 9चा. 12 चेंडू 18 ची गरज. दानिश आलेले आहेत आता मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती दानिश यांना या ठिकाणी आपण पाहतोय. 12 बॉल विजयासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. त्यानंतरचा बॉल ऑन स्ट्राईकला विकास सुरवशे. जबरदस्त खेळाडू आहेत. त्यांचं काम आतापर्यंत जबरदस्त राहिलंय विकासचं. आणि आताचा बॉल पाठीमागे आउटफील्ड आहे. एक मिळतीये आताच्या बॉलवरती. मॅचमध्ये पुन्हा एकदा बदलते लेग बायची सिंगल. 11 चेंडू आणि विजयासाठी मात्र या ठिकाणी आपण पाहूयात 17 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. दोनही संघ महत्वाचे आहेत. महत्वपूर्ण मॅच खेळत आहेत. बराच अंतर गाठून मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यानंतरचा बॉल आणि हाही बॉल मात्र अवांतर आहे. वाईट बॉल या ठिकाणी आपण पाहूयात. इक्वेशन जे आहे ते पुन्हा एकदा बदलतं. याच तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेत आहेत आणि गोलंदाज संशयित आहेत. आणि पुन्हा एकदा जाऊयात आपण प्लीज लाईव्ह वॉर्डरूम मध्ये. चेंडू कशा प्रकारे हाताळला जातोय.
आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. आत्ताचा जो चेंडू आहे तो मात्र फेअर बॉल आहे. चांगलाच बॉल आताचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड आहे परंतु फेअर हाताळला आहे. श्रीनाथ ॲटो गॅरेजचे ओनर सन्माननीय राजू शिंदे यांचं आगमन आपलं या ठिकाणी स्वागत. संख्या 44 या आकड्यावरती आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. 11 चेंडू 16ची गरज. त्यानंतरचा बॉल बिगिट केला आहे. समोर खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक आहेत. झेल मिस केलेला गेलाय आणि दुसरी साठी प्रयत्न राहिलेत. आताच्या बॉलवरती दोनही धावा मात्र कंप्लीट होत आहेत. येस 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. आताच्या बॉलवरती इक्वेशन आहे ते पुन्हा बदलत असताना या ठिकाणी आपण पाहूयात. दहा चेंडू 14ची गरज आणि आताचा बॉल या ठिकाणी आपण पाहूया. जबरदस्त अगदी पाहायला मिळतोय. चेंडू अगदी आताचा या ठिकाणी आपण पाहूया. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता आताच्या बॉलवरती होत्या. डॉट बॉल आपल्या संघासाठी महत्त्वाचे आहेत. तोच प्रयत्न दानिश यांचा या ठिकाणी आहे. 9 चेंडू विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. किशोर आणि आताचा बॉल सुद्धा डॉटच येत असताना अगदी आपण पाहूयात. डॉट बॉल त्याचबरोबर विघ्नहर्ता मित्रमंडळाचे सदस्य दादा बोडरे यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बिगिट केली जाते. खोलवर टप्प्याचा बॉल आहे. चांगला फटका आताच्या बॉलवरती केसला. काउंट कॉर्नरला 1 मिळाली आहे. डबलचा प्रयत्न करतायत. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त होती. कव्हर प्रोटेक्शन महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर आताच्या बॉलवरती दोनही धावा मात्र पूर्ण होत आहेत. याच 2 धावा आताच्या मिळत आहेत. धावसंख्या 2च्या मदतीने पुढे जाते. 48 बनल्यात. 7 बॉल आणि विजयासाठी अजून या ठिकाणी पाहतोय 12 धावांची आवश्यकता. 7 चेंडू विजयासाठी 12ची गरज. सात चेंडू आणि विजयासाठी आता 12 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपण पाहूयात. 48 बनल्या. धावफलकावरती 7 बॉल 12. त्यानंतरचा बॉल ऑन स्ट्राईकला किशोर. तुका टायगर पारगाव वर 11 आणि आत्ताचा बॉल जबरदस्तच आहे. डॉट जो आहे तो चालेला आहे. 48 बनल्यात. एका विकेटचं नुकसान. 4 षटकांचा खेळ संपला. 6 बॉल आणि विजयासाठी आता 12 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 12ची गरज. 6 धावा दानिश इथे खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर प्रदीप नाना धुमाळ यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 6 बॉल आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे.
चला मॅचला पुन्हा एकदा स्टार्ट करूया. 6 चेंडू विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. षटक कोण हाताळतंय तोही देखील आता महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आणि आता षटकासाठी अमीर या ठिकाणी येत आहेत. यश शिंदे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. ऑन स्ट्राईकला विकास सुरशे. 6 बॉल विजयासाठी 12ची गरज. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय अमीर आलेले आहेत. आता मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करूयात. पुन्हा एकदा लेट्स प्ले. चला खेळूया. श्रीनाथ चषक 2026चा महासंग्राम रंगणारा सोहळा. 6 चेंडू आणि आता विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. वरद 11 तुकाई टायगर पारगाव संघाला. ऑन स्ट्राईकला आहेत विकास सुरशे. पहिला बॉल. पहिल्याच बॉलला जाऊ दिलं जातंय आणि त्याचबरोबर आताचा बॉल पाहूयात. नो बॉल दिलाय. खेळपट्टीच्या बाहेर पडलाय, त्याच्यामुळे आताचा बॉल मात्र नो बॉल जो आहे तो मात्र कळवला आहे. आता त्यानंतर फ्री हिट असेल. 6 चेंडू आणि आता विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. पाच देखील इथून बदलू शकते, कारण की खेळ मात्र अमीरचा देखील जबरदस्त आहे. विकास सुरशे त्यांना त्यांचा खेळ ठाऊकच आहे. 6 चेंडू 11ची गरज. फ्री हिटचा बॉल. चला मॅचला स्टार्ट करा दोन्ही टीम. सहा चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. जाऊयात मॅचच्या दिशेने. त्यानंतरचा बॉल. विकास सुरशे. फ्रीटचा बॉल आहे. धावचीची संधी मिळतीये का? संधी शोधावी लागते, निर्माण करावी लागते. आताचा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. लेग बायची एक सिंगल मिळतीये. 5 बॉल. आता विजयासाठी धावांची आवश्यकता आहे 10. 5 चेंडू 10ची गरज. ऑन स्ट्राईकला यश शिंदे पोहोचले आहेत, ज्यांचा पाठीमागच्या डावामध्ये लगातारचे षटकार खेचले होते अल्तवेशने त्यांच्या विरोधात. गोलंदाजी तर आज झालेलीच नाहीये यश शिंदेची, परंतु खेळ आपल्या संघासाठी आता करतील का? 5 बॉल 10ची गरज. पुन्हा फुलटॉस. लोवरचा फेकून दिलेला आहे. आम्ही कसली करत नाहीये तडजोड, आम्ही फक्त करतो ती तोडफोड. आणि सिक्सर खेचलाय मिड विकेटला. 6 धावा. षटकाराच्या मदतीने मॅचचं पारडं जे आहे ते मात्र बिघडून दिलेलं आहे. धावसंख्या 56 या आकड्यावरती पोहोचली आहे. आणि आता 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि आता विजयासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. यश शिंदे याच्यासाठी करता मैदानाच्या आतमध्ये ते गेलेले आहेत आणि ते आता त्यांचा खेळ करतायत. 4 बॉल 4 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा अमीर आता सज्ज होत आहेत. आणि ही बॉल या ठिकाणी आपण पाहूयात. 1 धावची आहे ती कंप्लीट करतील. मॅच जर बरोबरी होत असेल तर सुपर ओव्हर आहे, याची देखील नोंद घ्या. 3 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. विकास सुरसे ऑन स्ट्राईकला पुन्हा आता आहेत. आतापर्यंत विकास सुरसेला थांबवण्याचं काम करत सर्व गोलंदाजांनी करून दाखवलंय, जिथे त्यांनी 8 बॉलमध्ये 4 धावा कमवल्यात.
पुन्हा विकेट करायचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने आताच्या बॉलला खेचलेला आहे. एक मिळते डबलचा प्रयत्न आताच्या बॉलवरती आहे. धावचीची संधी, दोनही धावा त्या मात्र आरामामध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहे. 2 धावा मिळाल्या आहेत आणि आता मात्र समीकरण आहे 2 चेंडू आणि विजयासाठी एका धावेची आवश्यकता. बाश बरोबरी झाली आहे. 2 चेंडू एका धावेची आवश्यकता. आणि आताचा बॉल मात्र विजयाचाच आहे आणि चेंडू सीमा रेषा पार येतो चौकार. 4 धावा. टीम वरद 11 तो काय टायगर पारगाव संघ इथे विजय मिळवतोय. अभिनंदन आहे संघाचं. त्याचबरोबर गणेश सबगीर मित्र परिवार वरद महा टीम मनपूर्वक धन्यवाद. आपला खेळ देखील जबरदस्त राहिलेला आहे. श्रीनाथ चषकाच्या निमित्तानं आपलं देखील धन्यवाद. चला जशी पुढच्या मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा आवाजामध्ये बदल या ठिकाणी आपण करूयात. आर.जे. रुसर आपल्याबरोबर जोडले जातील आता मायक्रोफोनवरती. या सर आपलं मनपूर्वक हार्दिक आम्ही स्वागत करतोय. धन्यवाद. थँक्यू.